नर्मदे सकाळचे 5 वाजले आणि आमचे परिक्रमावासी उठले 4 वाजेपासून. 4 वाजेपासून हे बाबाजी असे उभे इथे सेवा देता. हे बाबाजी असे उभे बर का 4 वाजेपासून. सगळ्यांक लक्ष आहे कोणाला काय लागतं लगेच पुढे जाते आणि त्यांना ती जी काही वस्तू लागत असेल ती प्रोव्हाइड करता. इकडे पण एक रूम आहे आणि एवढा सेवाभाव पाहून आपल्याला तर एकदम भारी वाटलं. आणि यांची माईयाने यायच्या आधी सगळ्यांचं आदरातिथ्य केलं. सगळ्यांची सोय लागतपर्यंत इथंच उभे राहिलं. आणि जेवण सुद्धा इतकं सुंदर होतं. सगळ्यांना आग्रहाने वाढलं. त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सोय थोडी तुटपुंजी आहे आणि असल बी, पण त्यांनी जे बनवलंय ते सुंदरच आहे आपल्यासाठी. सिमेंटचं घर बनवलंय परिक्रमावासींसाठी आणि स्वतःचं घर हे असं आहे कौलरू घर असून बी परिक्रमावासींची सेवा व्हावी म्हणून त्यांनी असं आपल्यासाठी तसं सज्जच आहे असं ये आश्रम बनवला है. गृहस्थ आश्रम है. महाराज आपका नाम पूछना भूल गया हम. शिव कुमार गौर जी है. और अभी तो फिलहाल उनके पास QR कोड तो है नहीं. हमने उन्हें रिक्वेस्ट किया है कि वो हमें QR कोड भेजे तो हम आप सभी उन्हें मदद कर सके. नर्मदे हर. सकाळचे 6:15 वाजले. बाबाजींचा निरोप घेतला आपण आणि निघालोय पुढच्या गावाकडे. या जहाजपुरा. आता बाकीचे सगळे परिक्रमावासी गेले, आपण थोडं उशिरा निघालो. नर्मदे हर. सकाळचे 6:45 झाले आणि धुकं बघा. जसे दिवस पुढे चालले तसे धुक्याची चादर दाटवत चालले. एवढा वेळ झाला तरी धुकं दाटोय. याला आमचं तर काहीच दिसत नाही. जवळचं दिसतंय त्यामुळे चालायला काही अडचण नाही. नर्मदे हर. सूर्य भगवंतांचे दर्शन झाले. विलोभनीय छटा सूर्य भगवंतांच्या बघत थंडीचा आनंद घेत धुक्याची चादर बघताना अशा सिमेंट रस्ता एक बाजूने पाठ असा सकाळचा आनंददायी प्रवास सुरू झालाय. नर्मदे हर. बघा किती चिमण्यांचा थवाच्या थवा आहे. दिसला नाही याच्यात. अरे दिसला थोडा दिसला. या झाडींमध्ये सुद्धा इतक्या चिमण्या लपलून राहिलेले एकदम भारी वाटतंय. कॅमेरा आपला एवढा काही भारी नाही त्यामुळे एवढं शूट नाही झालं. सूर्य भगवान बरेचसे वर आले. बघा असं दर्शन होतंय रोज. नर्मदे हर. सेवेला काही मोल नसतं असं म्हणतात. बाबाजींचं घर आणि मैया आहे बघा. आता यांचं घर आता हे आपल्याला चहा पाजणार म्हणजे किती सेवा करावी किती नाही. नर्मदे हर. गोमातेची पण सेवा करतात. आपण बाबाजीच्या घराजवळ आलोय.
मैया जी चाय बना रहे, बाबा जी चूल्हा जला रहे। अभी ये प्यार भरी चाय आज हम पियेंगे और धन्य हो जाएंगे। नर्मदे हर महाराज, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हम जा रहे थे, अभी ये बुधनी रोड लगा है हाईवे, तो बाबा जी ने बोला चाय पी लो। बोला बाबा जी चाय बहुत पी लिया, बोले पानी पानी पिला दो सिर्फ। बाबा ने बोले ये भाई ये महाराज है, बहुत सुंदर चाय बनाते, तो चाय पीना ही पड़ेगा। तो बाबा जी ने आग्रह किया कि ये वड़ा भी खा के देखो हमारा। तो बाबा जी का प्रेम भाव है इसमें, तो सब मैया की कृपा है, सब मैया की कृपा है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। गोल्डन चहा बनवली महाराजांनी। नर्मदे हर। ये ऊंचा खेड़ा गांव, ये महाराज जी मिले हमें। आवाज दिया, वो दुकान उनका दूर है, तो वहां से आवाज दिया और हमें बॉल भोग के लिए सामग्री दी। नर्मदे हर, नर्मदे हर। आणि देण्याचा भाव बघितला, माणसाने चप्पल वगैरे काढून अगदी नम्रतेने नर्मदे हर। लोक पण रस्त्यावर येऊन थांबतात। हायवे लागलाय आपल्याला, नर्मदे हर, नर्मदे हर। उचाखेडा गावात श्री राम भरोसे हनुमान मंदिर, इथे आश्रम आहे। अजून वेळ काय नाही झालेला, 9:30 झाले, त्यामुळे आपण जाऊ बुधनी गावाकडे। नर्मदे हर। परत एकदा एक छोटस जंगल लागलंय रस्त्यात, आणि वानरस्यांना येऊन बसली रस्त्यावर, सोबत गोमाता पण दिसत आहे। भरपूर प्रमाणात वानरसेना आली, त्यांना काहीतरी खायला टाकू आणि पुढे जाऊ। नर्मदे हर। आपल्याला दिलेले शेंगदाणे होते, यांना दिले जरा पौष्टिक आहे, त्याच्यामुळे बघा काहींचे रस्त्यावर फिरण्यामुळे हालपण होत आहे, पण तरी काही हरकत नाही। सगळ्यांचे बॉस वाटतंय मला, लांब बसले येऊन थोडेसे। नर्मदे हर। करुणाधाम आश्रम पिली करार अन्न क्षेत्र, पिली करार येथे आश्रम आहे। परिक्रमावासी पण थांबले। करुणाधाम आश्रम पिली करार येथे अशी व्यवस्था आहे। हे बाबाजी सेवा देते यहाँ पे। नर्मदे हर। यांचं देवघर, मैयाजी सेवा देतात इथे। किचन, सगळी व्यवस्था आहे। नर्मदे हर। अन्नपूर्णा माता की जय। नर्मदे हर। आपण बुधनी शहरातील पुलावर चढलोय। हा पूल आहे उड्डाण पूल, खाली घर दिसत आहे इकडे आणि इकडे पण उड्डाण पूल आहे। आता त्याच्याहून प्रवास चालू आहे आपला। रेल्वे रूळ पण फार दिवसांनी पाहायला भेटला आपल्याला। आता रेल्वे क्रॉसिंग करून त्या बाजूला जायचंय। नर्मदे हर। महाराणा प्रताप यांचा भव्य दिव्य असा पुतळा अश्वारूढ, आणि या आहे
नर्मदा द्वार बुधनी गावात रस्ता जातो. आता आपण घाटावर न जाता इकडे जाणार आहे पुढच्या गावाला. नर्मदे बुधनी शहर तालुक्यात अतिशय मोठं गाव लागलंय आपल्याला. नर्मदे हर. आता आजचा सर्व प्रवास तिथून पुढचा सर्व हायवेवरून राहणार आहे. पुढे आडव्या जो हायवे जाताना दिसतो आपल्याला पूल, या पुलावरून आजचा संध्याकाळपर्यंत सगळा प्रवास गाड्या चालल्या. नर्मदे काळ्या डावळ्याची मारामारी चालू आहे. नर्मदे हर. सायंकाळचे वाजले 4 आणि आपण एक टोल नाका लागला आपल्याला रस्त्यात. इथं थोडे तोंडात पाय धुतले, आराम केला, इथं पाणी वगैरे भरून घेतलं. इथे आराम केला थोडा, 10 मिनिटाचा आराम झाल्यानंतर आता आपण निघतोय पुढे. वेळ राहिलाय 1.5 तासाचा आणि अंतर जायचंय 6 किलोमीटर. आपण पोचू शकतोय, मध्ये मध्ये आराम पण करावा लागतो कारण अंतर झालं जास्त आजचं. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री नर्मदाजी नदी द नर्मदा 1500 मीटर इथून. आणि त्याच्या खालचं वाक्य सगळ्यात भारी, रिव्हर ऑफ लाईफ. मैयाच आपली लाईफ आहे आता. नर्मदे हर. सायंकाळचे 5 वाजले. गाई निघाले आपल्या घरी कारण संध्याकाळची वेळ तेच त्याची घरी जायची. आणि आपण चाललोय आश्रमाकडे. आश्रम अजून 4 किलोमीटर आहे, साधारण 4 किंवा 3 किलोमीटर असेल. वेळेच्या आत पोचून जाऊ आपण, काही अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. या बाबाजींनी आवाज दिला आपल्याला चहा पिण्यासाठी. आणि मागे झालेला किस्सा सांगतो तुम्हाला एक. का अर्धा पाऊण तासापूर्वी चहाची तलप आली कारण हायवेने चालत होतो आणि रस्त्यात काही चहाची सोय नव्हती. तलप आल्यामुळं म्हटलं चला आता हॉटेलमध्ये जाऊ आणि चहा पिऊ. एकदम मस्त भारी हॉटेलात गेलो चहा प्यायला. पण त्यांच्याकडं जेवणाचे गिऱ्हाईक असल्यामुळे चहाला उशीर व्हायला लागला आणि अंतर संध्याकाळचं असल्यामुळे मग आपण निघून आलो. आणि या बाबाजींनी आवाज दिला चहा पिण्यासाठी आणि सोबतीला केळी पण दिली. चहा ठेवलेला आहे आणि तयार पण आहे. ही मैयाची लीला आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. संध्याकाळच्या टायमाला असे डोंगर लागले मस्त, हिरवेगार डोंगर. थोडं धुकं पण दाटून येत आहे हळूहळू. संध्याकाळी थंडी बरीच राहणार त्याचा इशारा, कारण मैयाच्या जवळ असणार एकदम, त्यामुळे थंडी थोडी असते. हरकत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळचे 5:35 झाले. आपण पोचलोय बांद्राबान. पुढेच घाट आहे आणि तिथेच आश्रम असेल. चौकशी करून आश्रमावर थांबू. शक्य असलं तर आजची आरती, पूजा आणि स्नान घाटावरच होईल. नर्मदे हर. जय जय श्री सीताराम. करें आप सब मिलके बोले. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.